सेनेची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास महापालिका प्रशासनानं आता नकार दिलेला आहे। बेस्ट कामगार सेनेचं महापालिका आयुक्तांच्या विरोधात आज आंदोलन केलं जाईल। काळ्या फिती लावून मुंबईतील सर्व बेस्ट आगारात हे आंदोलन केलं जाईल। मुंबईकरांनाही बेस्ट वाचवा मुंबई वाचवा अशी साथ घालत आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बेस्ट कामगार सेनेच्या या आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दिला। सर्व शिवसेनेच्या आमदार खासदार विभाग प्रमुखांना या निषेध आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आदेशही देण्यात आले। बेस्टला आर्थिक मदत करावी, भाडे तत्वावरील बस गाड्यांचा करार रद्द करण्याची मागणी आता कामगार सेनेनं केली। सकाळी 11 वाजता वडाळा आगारातून हे आंदोलन सुरू होईल। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण पाहतोय बेस्ट कामगार सेनेचं हे आंदोलन कधी नेमकं या आंदोलनाला सुरुवात होईल आणि काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत या आंदोलनकर्त्यांच्या? गौरी, खऱ्या अर्थाने आंदोलन सकाळपासूनच मुंबईतील प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आहे। मात्र वडाळा आगारात 11 वाजता मोठ्या संख्येने कर्मचारी असतील, त्याचबरोबर खासदार अरविंद सावंत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत हे उपस्थित असणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला पुढची रूपरेषा सुद्धा मिळणार आहे। ज्या प्रकारे आपण पाहिलं की कुर्ला बेस्ट अपघात घडला आणि त्यानंतर बेस्ट प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, बेस्ट प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि हे सगळे प्रश्न हे बेस्ट कामगार सेनेने उपस्थित केले आणि या सगळ्यावरून त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली। मात्र या भेटीत काहीही निष्पन्न झालं नाही, पालिका आयुक्तांनी कोणतेही उत्तर दिलं नाही। त्यामुळे थेट त्यांच्या विरोधात आता बेस्ट कामगार सेनेने आंदोलन पुकारलं। आज प्रत्येक आगारात काळ्या फिती लावून कर्मचारी हे काम करणार आहेत। त्याचबरोबर नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात आलेले की त्यांनी सुद्धा काळा फिती बांधून प्रवास करावा। माझी बेस्ट वाचली पाहिजे या अंतर्गत ही मोहीम आज राबवली जाते आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच प्रमुख आगारांमध्ये आज सगळेच कर्मचारी हे काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार आहेत पालिका आयुक्तांचा। त्याचबरोबर पुढची रूपरेषा सुद्धा आज ठरवली जाईल की या सगळ्या संदर्भात त्यांच्या अनेक मागण्या, त्यातली प्रमुख मागणी जी आहे भाडे तत्वावर असलेल्या बस या बंद कराव्या आणि स्वमालकीच्या बस या बेस्टने आपल्या ताफ्यामध्ये भरती करून घ्याव्या। त्याचबरोबर जे कर्मचारी आहेत बेस्टमध्ये ते सुद्धा त्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात यावी आणि वेटलिस्टच्या ज्या बस आहेत त्यांचा करार हा रद्द करावा, अशा काही प्रमुख मागण्या आहेत या कामगार सेनेच्या आणि याच्यावरून त्यांनी असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि